Yes, please start. नमस्कार, माझं नाव मीनाक्षी सोमन. वन क्विक साऊंड चेक. सर्वांना ऐकायला येतं का मी काय बोलते ते? हो, येतं ऐकायला. ओके. सो एक रिक्वेस्ट, सगळ्यांनी ॲज फार एज पॉसिबल तुमचे व्हिडिओ चालू ठेवा आणि ऑडिओ म्यूट ठेवलेत तरी चालतील. आणि सगळे जे प्रश्न असतील ते आपण सेशनच्या शेवटी नक्की घेऊया. एक छोटीशी माझी ओळख द्यायची असेल तर नाव माहिती आहे मीनाक्षी सोमन. मी एक 14 वर्ष टेलिकॉम इंडस्ट्रीमध्ये काम केलंय इन व्हेरियस फील्ड्स लाईक प्रॉडक्ट मार्केटिंग, सेल्स. आणि त्याच्यानंतर आय हॅव शिफ्टेड टू प्राणी क्लिनिंग. सो आता मी प्रोफेशनली प्राणी क्लिनिंग करते आणि आकाशिक रिडिंग्स, आकाशिक हिलिंग सुद्धा करते. प्लस आय एम अ टेलिपॅथिक ॲनिमल कम्युनिकेटर. ही झाली एक ओळख. अजून एक रिक्वेस्ट अशी आहे की लेट्स कीप आवर माइंड्स ओपन. इट इज गोइंग टू बी अ व्हेरी न्यू टॉपिक फॉर मेनी ऑफ अस. सो आपण आपलं let's keep our minds open to the new thing. Let's not have any prejudices. And of course, all of us are open to do any kind of research or ask any kind of questions thereafter. आता येतोय का स्पष्ट आवाज? Yes, much better. ओके. सो सगळ्या चांगल्या गोष्टींची सुरुवात आपण एका प्रार्थनेने करतो. सो आपण ह्या चांगल्या सेशनची सुद्धा सुरुवात एका प्रार्थनेने करूया. सो लेट अस कीप आवर हँड्स नमस्ते पोझिशन मध्ये आणि विल जस्ट से अ स्मॉल प्रेयर. यू कॅन इन्वोक टू एनी गॉड यू बिलीव्ह इन. इफ यू डोंट बिलीव्ह इन गॉड दॅट्स ऑल्सो फाईन. विल जस्ट प्रे फॉर आवर प्रोटेक्शन. आणि आपल्याला ह्या सेशन मधनं चांगल्या गोष्टी समजाव्यात आणि आपल्याला पटल्या तर ते आपल्याला पुढच्या आयुष्यात अंमलात आणता याव्यात. ही प्रेयर फक्त त्याच्यासाठी आहे. सो इट इज नॉट एनी रिलिजियस प्रेयर. सो लेट्स कीप आवर हँड्स इन द नमस्ते पोझिशन्स. You can invoke to the God you believe in, to the Supreme God, Divine Father, Divine Mother, to my spiritual peace, the Grand Master Prophet, to all the great patrons, holy gurus, holy masters, saints, archangels, holy angels, and spiritual helpers. To my divine self and higher soul, I humbly invoke and thank you for your divine help, protection, and guidance. Divine light, love, and power for a very, very open mind to a very new topic. Thank you and full free. Okay. दिस इज गोइंग टू बी अ व्हेरी सायंटिफिकली, हे जे टेक्निक आहे म्हणजे बरेच वेळेला आपल्याला सांगितलं जातं की सेशनचं नाव आहे इम्प्रूव्हिंग इम्युनिटी आणि इम्प्रूव्हिंग आवर मेंटल काम. सो मेंटल काम म्हणजे काय की आता आपल्याला लॉकडाऊन मध्ये ठेवलंय. सो आपण घरातच आहोत. सो ऑल ऑफ मेजॉरिटी ऑफ अस कुड बी अंडर लॉट ऑफ स्ट्रेस. प्लस आपल्याला ऑफिसमध्ये बरेच चॅलेंजेस आहेत. एक तर इंटरनेट चॅलेंजेस आहेत. आपले कॉल्सच कट होऊन जातात. त्याच्यामुळे आपल्याला बॉसकडनं शिव्या खायला लागतात. किंवा घरातले चॅलेंजेस असतात. पुरुषांना बायकांकडनं, बायकांना पुरुषांकडनं ओरडा खायला लागतो. किंवा मुलं असतातच टू ऍड टू द चॅलेंजेस. सो बेसिकली बऱ्यापैकी स्ट्रेसफुल सिच्युएशन आहे. आणि ऑफिसमधनं सुद्धा जॉब असेल की नाही, पगार मिळेल की नाही, किंवा जर स्वतःचा काही बिझनेस असेल तर आता किती दिवस ऑर्डर्स मिळत राहतील, किंवा लॉकडाऊन संपल्यानंतर आधीच्या सारख्या गोष्टी होतील का, माझा जॉब राहील का, अशा बऱ्याच गोष्टी नी आपलं म्हणजे भंडावून सोडलेलं आहे. सध्या आपल्याला बरेच विचार आहेत आपल्या डोक्यात. सो ऑन अ मेंटल साइड दिस इज द चॅलेंज. खूप टेन्शन असतात लोकांना, म्हणजे आपल्या सर्वांनाच राहतात. आणि ऑन अ फिजिकल साइड ऑफकोर्स कोरोनाची भीती सगळ्यांना आहेच. नन ऑफ अस वॉन्ट्स टू डाय, नन ऑफ अस वॉन्ट्स टू बी अ विक्टिम ऑफ कोरोना, टू ऍड टू वन मोर नंबर इन कोरोना काउंट. पण बाहेर तर कधी ना कधी तरी जायला लागेलच. आपण ऑलरेडी सुरू सुद्धा केलेलं असेल थोडं थोडं बाहेर जायला. सो ह्या सगळ्यातून आपल्याला स्वतःला कसं वाचवून ठेवायचं. लोक सांगतात, बऱ्याच वेळेला सांगितलं जातं की चांगलं जेवण जेवा, चांगला आहार ठेवा, किंवा चांगला एक्सरसाइज करा. तर ह्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेतच. पण बऱ्याच वेळेला आपल्याला त्या जमत नाही. तर रोजच्या दिवसात 1 तास आपल्याला एक्सरसाइज साठी काढायला नाही जमत. किंवा जर सारखीच धावपळ चालू असेल तर आपण चांगलं जेवण तरी कसं बनवणार. आणि आता ज्या
काही भाज्या येत आहेत किंवा ज्या काही गोष्टी येत आहेत त्याच्यामुळे आपल्याला तसे बऱ्यापैकी डाऊन साईज करायला लागतंय. सो मग आता नेक्स्ट स्टेप कोणची? सो म्हणून आय थॉट ऑफ इंट्रोड्युसिंग दिस टेक्निक टू ऑल ऑफ अस, की या टेक्निकचं नाव आहे ट्विन हार्ट्स टेक्निक. आणि इट टेक्स ओनली 21 मिनिट्स टू डू दिस टेक्निक एव्हरी डे. आणि हे तुम्ही कुठेही करू शकता. म्हणजे 21 मिनिटं तर आपण वाईल ट्रॅव्हलिंग उबर पूल मधनं जात असताना सुद्धा आपण हे करू शकतो, किंवा रात्री झोपायच्या आधी, सकाळी उठल्या उठल्या, कधीही जेव्हा तुम्हाला दिवसात 2 कॉल्सच्या मध्ये 20 मिनिटं वेळ मिळतो, तेव्हा तुम्ही दिवसातनं एकदा हे टेक्निक करू शकता. ज्याच्यामुळे आपली इम्युनिटी वाढते, फिजिकल इम्युनिटी वाढते, सो रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि आपल्याला मानसिक खूप शांतता मिळते. सो जेव्हा आपल्याला मानसिक शांतता मिळते किंवा आपण स्वतः इंटरनली शांत असतो, तेव्हा ऑब्व्हियसली आपली मानसिक प्रतिकारक शक्ती सुद्धा वाढते, की आपली चिडचिड होत नाही किंवा आपला रागराग होत नाही. किंवा इतर जण सुद्धा जरी आपल्याला काही प्रवोक करायची कोशिश करत असतील, तरी पण आपण शांत राहू शकतो. प्लस चॅलेंजिंग सिच्युएशन मध्ये सुद्धा आपल्याला शांत राहून आपण चांगले निर्णय घेऊ शकतो. सो आपण असे फ्लस्टर होऊन जात नाही, की अरे बापरे हे काय झालं, किंवा आपल्याला पुढे येणाऱ्या सूचना, पुढे येणाऱ्या जे चॅलेंजेस असतात किंवा डिफिकल्टीज असतात त्यांच्याबद्दल सुद्धा आपल्याला थोडं आपलं इंट्युशन वाढू शकतं या टेक्निकमुळे. आणि आपण बेटर प्रिपेअर्ड राहतो इन जनरल. कमिंग टू द फॅमिली सिच्युएशन, जेव्हा आपल्या आजूबाजूचे लोक जेव्हा स्ट्रेसफुल असतात, तेव्हा जर आपण शांत असू तर आपण त्यांना जास्त चांगल्या प्रकाराने हँडल करू शकतो. आणि घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये किंवा व्हेरेवर यू आर, जी फ्रिक्शन्स आपले होत राहतात लोकांशी, ते कमी होतात. सो फ्रिक्शन कमी झाल्यावर ऑब्व्हियसली आपले जे रिलेशनशिप्स असतात ते चांगले होतात. कारण आपण जर भांडत नसू किंवा आपल्याला जर समोरचा माणूस व्यवस्थित कळू शकत असेल, किंवा आपण जर तो वैतागलेला असताना आपण शांत राहिलो, तो किंवा ती कोणीही, किंवा इव्हन इन जनरल अ फुल ग्रुप, तर त्या त्या आपल्या त्या हँडलिंगमुळे आपले रिलेशनशिप्स चांगले होतात. सो दिस इज अबाउट व्हॉट हॅपन्स ड्यू टू द टेक्निक. There are many more things that happen due to the technique, but what I would suggest is, मी थिअरी सांगण्यापेक्षा तुम्ही जर हे टेक्निक आपल्या रोजच्या जीवनात जर अवलंबलं, इफ यू इनकॉर्पोरेट दिस टेक्निक इन युअर डे टू डे लाईफ, तर यू कॅन सी द रिझल्ट्स युअर सेल्फ रादर दॅन मी टेलिंग यू समथिंग इन थिअरी. सो काय आहे हे टेक्निक, जर ज्याच्यामुळे एवढ्या सगळ्या गोष्टी आहेत, तर काय आहे हे टेक्निक? तर या टेक्निकचं नाव आहे ट्विन हार्ट्स. ट्विन हार्ट्स का तुम्हाला, इफ आय एम गोइंग टू फास्ट जस्ट लेट मी नो. आणि जर काही प्रश्न असतील तर प्लीज टाईप इट इन द चॅट बॉक्स. मोस्टली प्रश्न आन्सर होतील ड्युरिंग व्हॉट आय एम टॉकिंग, पण समजा नाही झाले तर ऑब्व्हियसली वी विल कव्हर इट. सो प्लीज टाईप युअर क्वेश्चन्स इन द चॅट बॉक्स. सो काय आहे हे ट्विन हार्ट्स टेक्निक आणि वाय इट इज ट्विन हार्ट्स? ट्विन हार्ट्स म्हणजे 2 हार्ट्स. सो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एक हार्ट असतं जे आपण इथे असतं, पण दुसरं हार्ट कोणचं आणि ह्याचं नाव का ट्विन हार्ट्स आहे? तुम्हाला डू यू वॉन्ट टू नो अबाउट इट, की वाय इज इट कॉल्ड ट्विन हार्ट्स? नाउ इफ यू डोंट से येस, आय विल नॉट बी एबल टू गो अहेड. ओके, thank you. So what is twin hearts? Is all of us have got this one heart here. Okay. So before going to twin hearts or explaining what is twin hearts, I'll tell you something else. What happens is, आपली ही जी बॉडी असते ही फिजिकल बॉडीची ही बाउंड्री आहे. ओके. नाव फिजिकल बॉडीच्या साईडला एक आपली मॅग्नेटिक बॉडी असते, जी इथे असते, अशी सर्वत्र असते. ओके. त्याला आपण ऑरा म्हणतो. बऱ्याच जणांना माहिती असेल, कारण आजकाल सगळीकडे ऑरा चक्रा सगळीकडे लोक ह्याबद्दल बोलत असतात. योग्य अयोग्य ते बाजूला ठेवूया, पण ही जी मॅग्नेटिक बॉडी आहे दॅट इज ऑरा. आणि ह्या मॅग्नेटिक बॉडीमध्ये आपल्या शरीरात मागे, पुढे आणि मागच्या साईडला आणि
बऱ्याच ऑर्गन्सच्या जवळ किंवा बऱ्याच ठिकाणी आपल्या थ्रू आउट द बॉडी वी हॅव लॉट्स ऑफ चक्रास. नाव सम चक्रास आर मेजर चक्रास, लाईक आपला ऑफिसमध्ये बॉस असतो, तो सीई असतो आणि त्याची जी गव्हर्निंग बॉडी असते दॅट बिकम्स द मेजर बॉडी. त्याच्यानंतर आपली मॅनेजरियल लेवल येते, त्याच्यानंतर एक्झिक्युटिव्ह लेवल येते, म्हणजे ज्युनियर लेवल एक्झिक्युटिव्ह, आणि त्याच्यानंतर मे बी अप्रेंटिस वगैरे असे सगळे येतात. सो जसे आपल्या घरामध्ये किंवा आपल्या ऑफिसमध्ये अशी हायरार्की असते, तशी चक्राज मध्ये पण हायरार्की असते. सो काही चक्र असतात ती मेजर चक्र असतात, ज्यांच्याकडे खूप काम असतं. त्यांच्या अंडर एक्सक्यूज मी छोटी छोटी चक्र असतात, त्यांना मायनर चक्र म्हटली जातात. आणि त्यांच्या अंडर अजून छोटी छोटी चक्र असतात, ज्यांना मिनी चक्र म्हटली जातात. सो या एक मिनिट हा, इथे उद्बत्ती लावली त्याच्यामुळे हा. सो हे जे इथे असतं त्याला आपण हार्ट चक्र म्हणतो. आणि जेव्हा आपण हे ट्विन हार्ट्स टेक्निक करत असतो तेव्हा आपण या हार्ट चक्रावर फोकस केलेला असतो. आणि हे प्रत्येक चक्राचं एक काम असतं. सो असं नाही की देवाचा वेळ जात नव्हता किंवा निसर्गाचा वेळ जात नव्हता म्हणून त्यांनी उगीच ही चक्रा सिस्टीम बनवून ठेवली, असं नाहीये. प्रत्येक घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये जसं प्रत्येकाला काम असतं आणि प्रत्येकाचं काम इम्पॉर्टंट असतं. जर एकात्यातल्या लोकांनी काम केलं नाही तर त्याचा परिणाम सगळ्यांवर होतो. तसंच जर आपल्या शरीरातल्या एका चक्राने काम केलं नाही किंवा त्या चक्रामध्ये काही ब्लॉक्स आले, ते मोठं झालं, ते छोटं झालं, तर त्याच्यामुळे जे होणारे परिणाम असतात ते आपल्या पूर्ण शरीरावर किंवा त्या चक्राच्या आजूबाजूच्या एरियावर होत असतात. आता आणि आपण जे विचार करतो, आपल्या ज्या भावना आहेत, त्याचाही आपल्या चक्रांवर आणि ही जी आपले ऑरा आहे आपल्या आजूबाजूला, त्याच्यावर परिणाम होत असतो. सायमल्टेनियसली जर एक्सटर्नल फॅक्टर्समुळे, म्हणजे समजा आज घरी येताना तुम्हाला चांगली भाजी मिळाली आणि तुम्हाला खूप छान वाटलं, तर ते एक्सटर्नल इन्फ्लुएन्स किंवा स्टिम्युलसमुळे तुम्हाला छान वाटत असतं. सो एक्सटर्नल इन्फ्लुएन्समुळे सुद्धा ह्या चक्रा आणि ऑरावर परिणाम होत असतो. आणि आपल्या स्वतःच्या थॉट्स आणि इमोशन्समुळे सुद्धा ह्या ऑरा आणि चक्रामध्ये परिणाम होत असतो. सो आपली फिजिकल बॉडी आणि हे ऑरा आर कम्प्लिटली लाईक मॅरिड टुगेदर. दे आर नॉट इंडिपेंडंट, की ऑरा चक्रा कसे पण चालले तरी फिजिकल बॉडी चांगली राहील किंवा मेंटल बॉडी म्हणजे आपलं डोकं आणि थॉट्स अँड इमोशन्स चांगले राहतील, किंवा थॉट्स अँड इमोशन्स कसेही असले तरी माझं ऑरा आणि चक्र छान राहील, असं नसतं. सो सिन्स दे आर मॅरिड टुगेदर अँड सो वी ऑल ऑफ अस नो की घरामध्ये काहीही झालं की त्याचा आपल्यावर परिणाम होतो. आणि आपला जर मूड खराब असेल तर तो घरातल्यांचा सुद्धा मूड खराब होतो. सो इट्स द सेम की समजा ऑरा बिघडला किंवा चक्र बिघडली तर त्याचा आपल्या फिजिकल बॉडीवर, आपल्या मनावर, आपल्या विचारांवर परिणाम होत असतो. सो सेम वाईज जर आपलं मन बिघडलं, म्हणजे कभी मन खट्टा हो गया, काही आपल्या मनासारखं झालं नाही, आपला मूड ऑफ आहे, आपल्याला जास्त स्ट्रेस आहे, तर त्यामुळे जसं आपण म्हणतो आजकालचे बरेचसे आजार हे सायकोसोमॅटिक आहेत. सो व्हॉट इज सायकोसोमॅटिक? की आपल्या स्ट्रेसमुळेच आपल्या फिजिकल बॉडीवर परिणाम होत असतो आणि मग आपल्याला एक एक व्याधी जुडत जातात. फॉर एक्झाम्पल कॉमन व्याधी ज्या आजकाल जुडतात इज आर्थरायटिस, डायबिटीस, हायपरटेन्शन, किंवा मुलींचे काही रिप्रोडक्टिव्ह इश्यूज असतात. सो हे फारच कॉमन आहे जे सायकोसोमॅटिक आहे. सो व्हॉट आय मीन टू से इज हे ऑरा आणि चक्रा आणि फिजिकल बॉडी गो हँड इन हँड अँड दे आर डिपेंडंट ऑन इच अदर. एकावर एफेक्ट झालं तर दुसरा पण इम्पॅक्ट होतो, दुसऱ्याला पण एफेक्ट होतो. सो कमिंग बॅक टू ट्विन हार्ट, हा कॉन्सेप्ट कळला का? ऑरा चक्र आणि आपली फिजिकल बॉडी आणि आपले थॉट्स आणि इमोशन्स. Okay, great. So now coming back to why the technique is called twin hearts. This is called twin hearts because the technique focuses on two powerful centers in our body. Now, one powerful center manje, again I'm referring to a chakra here, which is a major chakra, which is at the heart.
So what does this heart center chakra does is it obviously takes care of the areas which are surrounding. So इथे जर चक्र असेल आणि त्याचं नावच हार्ट चक्र असेल तर ते काय व्हॉट डू यू थिंक इट शुड बी टेकिंग केअर ऑफ? एनी आयडिया? माइंड, इमोशन्स आणि काय? बऱ्याच जणांचे व्हिडिओज तुम्ही ऑन करू शकाल का? बिकॉज आपण जेव्हा पुढच्या टेक्निक मध्ये जाणार आहोत तेव्हा आय वुड नीड टू सी व्हॉट एक्झॅक्टली यू आर डुईंग. ओके. सो प्रत्येक चक्राची फिजिकल फंक्शन्स असतात, म्हणजे ऑर्गन लेवलला फंक्शन्स असतात. सो आणि इमोशन्स लेवलला फंक्शन्स असतात, थॉट्स लेवलला फंक्शन्स असतात, स्पिरिच्युअल लेवलला फंक्शन्स असतात, एटसेट्रा एटसेट्रा. सो व्हेरी गुड विशालजी, बरोबर म्हणताय तुम्ही. सो हार्ट इथे आहे. सो आय मीन हार्ट सेंटर इथे आहे, चक्रा इथे आहे. तर ह्याच्या आजूबाजूला काय आहे? इथे लंग्स आहेत, इथे हार्ट आहे, इथे बाकी ट्रॅकिया वगैरे आहे. सो ह्या सगळ्या गोष्टींची हार्ट चक्र मेजरली इट टेक्स केअर ऑफ. नाव आपल्याला माहितीये की आपलं ब्लड असतं ते प्रत्येक वेळेला प्रत्येक मिनिटमध्ये फुल ब्लड आपलं लंग्स मधनं जाऊन रिसायकल होत असतं. त्याच्यामध्ये त्यातला कार्बन डायऑक्साईड काढून घेतला जातो, ऑक्सिजन दिला गेला जातो आणि दॅट्स हाऊ ब्लड गेट्स प्युरिफाईड. वन्स द ब्लड इज प्युअर आवर इम्युनिटी ऑब्वियसली रायझेस. Our immunity obviously improves also. So heart chakra takes care of the lungs. Now behind the actual physical heart, आपलं actual physical heart is also equally important. कारण जर ते हार्टनी पंप इन पंप आउट नाही केलं ब्लड तर ते ब्लड आपल्या अख्ख्या शरीरात सर्क्युलेटच होणार नाही आहे. So first heart is important because it is circulating the blood. Second, lungs is important because lungs are the ones who are oxygenating the blood. Pure oxygen जो आपण inhale exhale करतोय that is going through lungs and it is getting merged with blood. ही completely medical आणि scientific side झाली. थर्ड इज हार्ट, फिजिकल हार्ट जे असतं त्या हार्टच्या जवळ आपली थायमस ग्लँड असते. नाव थायमस ग्लँड इज द वन विच इज ऍक्च्युअली इम्पॉर्टंट फॉर इम्प्रूव्हिंग आवर इम्युनिटी. ओके, आपले जे व्हाईट ब्लड सेल्स विच वी कॉल वॉरियर्स ऑफ द बॉडी, दे ऑल्सो गेट क्रिएटेड इन द थायमस ग्लँड. सो थायमस ग्लँड मध्ये आपली इम्युनिटी असते ती मेजरली प्रोटेक्ट केली जाते, एनहान्स केली जाते. सो जेव्हा आपण हार्ट चक्रावर फोकस करतो किंवा ह्या हार्ट सेंटरवर फोकस करतो तेव्हा त्याच्या आजूबाजूचे आणि हार्ट सेंटरच्या अंडर जे पण काही ऑर्गन्स येतात त्या सगळ्यांवर आपण फोकस केलेलं असतं ऑटोमॅटिकली. ओके, गाडी जेव्हा आपण स्टार्ट करतो तेव्हा आपल्याला काही बॉनेटमध्ये जाऊन इंजिन स्टार्ट कर, मागे जाऊन अजून स्टार्ट कर, व्हील्स ना फिरव असं नाही करायला लागत ना. आपण फक्त गाडी स्टार्ट करतो आणि सगळ्या गोष्टी असेंब्लीमध्ये ऑटोमॅटिकली स्टार्ट होतात आणि आपण ऍक्सेलरेट केल्या की गाडी चालायला लागते. सो सिमिलर लॉजिक मध्ये जेव्हा आपण ह्या सेंटरवर फोकस करतो तेव्हा ह्या सेंटर च्या अंडर जे पण काही ऑर्गन्स येतात, फंक्शन्स येतात, फिजिकल, मेंटल, इमोशनल, स्पिरिच्युअल, कोणतेही फंक्शन्स दे आर टेकन केअर ऑफ. ओके, आता हार्ट सेंटरला आपण कसं स्ट्रेंथन करायचं? ओके, सो जेव्हा आपल्या आयुष्यात काहीतरी चांगल्या गोष्टी होतात, म्हणजे अगदी मोठ्या मोठ्या नाही, जसं लग्न झालं किंवा मुलं झाली, एवढ्या मोठ्या पण नाही, पण अगदी छोट्या छोट्या गोष्टी की आज छान गरम गरम चहा आयता मिळाला हातात, किंवा आजचं जेवण छान झालं होतं, किंवा पगार आला आजकालच्या आय मीन करंट सिच्युएशन पगार येणं इज ऑल्सो अ व्हेरी बिग थिंग. पण मोठ्यातली मोठी गोष्ट टिल छोट्यातली छोटी गोष्ट, कोणत्याही गोष्टींमुळे ज्याच्यामुळे आपल्याला आनंद मिळत असतो, अशा कोणत्याही गोष्टीमुळे आपलं हार्ट सेंटर असतं ते ऍक्टिव्हेट होत असतं. ओके, नाउ हिअर आय एम नॉट टॉकिंग अबाउट फिजिकल हार्ट, इट इज द हार्ट सेंटर दॅट आय एम रेफरिंग टू. सो हार्ट सेंटर ऍक्टिव्हेट होत असतं. हार्ट सेंटर ऍक्टिव्हेट झालं की ऑब्व्हियसली ऍज आय अर्लियर सेड त्याच्या अंडरच्या सगळ्या गोष्टी ऍक्टिव्हेट होऊन स्ट्रॉंग होत असतात.
सो स्ट्रॉंग कसं करायचं हे हार्ट सेंटर, किंवा त्याला ऍक्टिव्हेट कसं करायचं, त्याला जागवायचं कसं अमिड्स स्पेशली इन करंट क्रायसिस. तर इट्स व्हेरी सिम्पल. जस्ट थिंक ऑफ समथिंग विच गिव्स यू हॅपीनेस. So even during when we will be practicing this twin hearts technique, you will be told it's a guided technique, so you don't have to remember the steps that I'll be taking you through now. पण त्यातली स्टेप नंबर 1 अशी असणार आहे की तुम्ही एखाद्या अशा गोष्टीचा किंवा अशा घटनेचा विचार करा विच गिव्स यू हॅपीनेस, ज्याच्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो, आणि देन फोकस ऑन युअर हार्ट सेंटर. So automatically heart center starts pulsating. It starts rotating, just like आपलं घड्याळ कसं पुढे मागे जात असतं. Just like that, heart center will also start rotating. Now next is the second center. Second center is the crown center. It is here. Now if the center is here, what do you think it must be taking care of? It's an interactive session. So आपल्याला सगळ्यांना सांगायला लागेल. ओके, हे इथे आहे. ओके ओके, इथे कोणचा ऑर्गन असतो? करेक्ट, एक्झॅक्टली. सो इथे मेजर ऑर्गन आपला असतो ब्रेन. आता ब्रेन नंतर आपली सेंट्रल नर्वस सिस्टीम. ब्रेनचे स्वतःचेच कितीतरी पार्ट्स असतात. फ्रंट ब्रेन, बॅक ब्रेन, हाइंड ब्रेन, लेफ्ट ब्रेन, राईट ब्रेन. लेफ्ट ब्रेनचे फंक्शन्स वेगळे, राईट ब्रेनचे फंक्शन्स वेगळे. So it takes care of, this section takes care of all these systems, brains, nervous system, आणि हे जे आजूबाजूचे आपले ऑडिओ व्हिज्युअल फॅकल्टीज असतात, इट टेक्स केअर ऑफ दॅट ऑल्सो. इफ यू रिमेंबर दोज हू आर पेरेंट्स, लहान मुलं जी बेबीज असतात, त्यांच्या ह्या आपण ह्याला टाळू म्हणतो बहुतेक मराठीत. तर ह्या सेक्शनचा आपण खूप ह्या सेक्शनची आपण लहानपणी खूप काळजी घेतो. कारण लहान मुलांना जर आपण इथे असा हात लावून बघितला तर इथली स्किन ऍक्च्युअली आत जाते, बिकॉज हा पोर्शन अजून भरलेला नसतो. बरोबर, टाळू हा पोर्शन अजून भरलेला नसतो, आणि वी वेट की हा पोर्शन भरायला पाहिजे. देन ओनली वी इट्स अ स्ट्रॉंग पोर्शन फॉर अस. Why? That is also because yes, one is physical organs are here, but second, this very strong or very powerful center is also here. Now why it is called a second heart? It's because when we think of from the heart, or when we think about our this center is actually responsible for love. So मेरा दिल टूट गया जब कोई ना बोल देता है, या दिल तोड़ देता है, या कोई ब्रेक ऑफ होता है, तो we always say ना मेरा दिल टूट गया. Why? Because that love, or that love for that person is coming from here, because that person is our own. हु आर दोज सच पीपल? आपले पेरेंट्स, आपले फ्रेंड्स, आपल्या घरातली लोक, जी आपल्या आजूबाजूची लोक असतात, त्यांच्यासाठी जी प्रेम आणि आपुलकी आपल्याला वाटते, इट कम्स फ्रॉम हिअर. ओके. पण आता जेव्हा आपण कधीतरी बाहेर पडतो आणि लोक खूप खूप किलोमीटर चालत त्यांच्या घरी जायची कोशिश करत असतात, किंवा कुठेतरी आपण ऐकतो की अरे इटली, US, जर्मनीमध्ये करोनाचा प्रसार खूप झालाय, किंवा आपण सगळे इथे बँगलोरमध्ये बसलो आहे, पण आपल्यातले काही जण आपल्यातल्या बऱ्याच जणांच्या फॅमिलीज किंवा आपली घरं इज महाराष्ट्रामध्ये आहेत, आणि महाराष्ट्र इज द टॉप मोस्ट स्टेट विच इज अफेक्टेड. सो आपल्याला फक्त आपल्या फॅमिली बद्दलच नाही, पण इतरांबद्दल आणि ओव्हरऑल पूर्ण जगाबद्दल सुद्धा काळजी वाटते, किंवा सगळ्यांचं भलं हो, कोणाची नोकरी न जावो, कोणी सगळे रिकवर होऊ देत, कोण जे चांगले आहेत त्यांना हे होऊच नको दे, असं. नॉट जस्ट अबाउट करोना, बट बऱ्याच गोष्टी आपण ऐकत असतो, जेव्हा भूकंप होतो, किंवा जेव्हा काही व्होल्कॅनिक इरप्शन्स होतात, किंवा काही नॅचरल कलॅमिटीज होतात. दीज आर नेगेटिव्ह थिंग्स. पॉझिटिव्हली सुद्धा जिथे जेव्हा मलाला युसुफजाईला किंवा आपल्याच लोकांना कोणाला तरी नोबेल पीस प्राइज मिळतं, किंवा कुठेतरी आपला एक रिप्रेझेंटेटिव्ह असेंब्लीमध्ये जातो, ब्रिटिश असेंब्लीमध्ये जातो, किंवा US मध्येच सिनेटमध्ये जातो. सो वी फील गुड अबाउट इट. ऍक्च्युली त्याचा आणि आपला काहीच संबंध नसतो. सो तरीही आपल्याला छान वाटतं.
ते का छान वाटतं? कारण कोणाचं ना कुठेतरी काहीतरी भलं झालेलं आहे किंवा कोणाला तरी त्रास होतो आहे. हे जगातल्या कुठेतरी असणाऱ्या माणसाबद्दल जेव्हा आपल्याला काही वाटतं, ते जे प्रेम आणि आपुलकी असते ती आपल्याला इथून आलेली असते. आणि सिन्स भावना सेम आहेत, प्रेम, आपुलकी किंवा एम्पथी जे आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, कंपॅशन, या भावना सेम असल्यामुळे ही जी भावना आहे ही आपल्या लोकांसाठी असते आणि ही जी भावना असते ती जगातल्या सर्व लोकांकरता किंवा सर्व स्पीसीज करता असते, रॅदर नॉट जस्ट फॉर ह्युमन्स बट इवन झाडं पडली तरी आपल्याला वाईट वाटतं, जंगलं झाली नाही झाली तरी आपल्याला वाईट वाटतं, मुंबईतल्या आरे कॉलनीतली झाडं पाडली आपल्याला वाईट वाटलं. सो नॉट जस्ट फॉर ह्युमन्स बट सगळ्या स्पीसीज करता किंवा ग्लोबल वॉर्मिंग होतंय. सो अशा कुठच्याही घटनांकरता येणारी जी प्रेम आणि आपुलकी असते ती इथून येत असते. सो सिन्स द इमोशन्स आर सेम इन बोथ द पॉवरफुल सेंटर्स इन आवर बॉडी विच इज हार्ट अँड क्राउन, it is also referred to as a heart center. Okay, so that is why the name of the technique is twin hearts, because we will be focusing on these two heart centers in our body during this technique. नाव इथे जसं आपण फोकस केल्यानंतर एखाद्या इन्सिडेंटचा विचार करून इथल्या सेंटरवर फोकस करून जसं आपण हे सेंटर इथलं ऍक्टिव्हेट करणार आहोत या टेक्निकमध्ये, तसंच इथलं सेंटरवर सुद्धा एका चांगल्या घटनेचा विचार करून, प्रिफरेबली डिफरंट, पण जर आता तुमच्याकडे 2 चांगले इन्सिडेंट्स एकदम पटकन तुम्हाला आठवत नसतील तर तुम्ही त्याच घटनेचा पुन्हा विचार करून या क्राउन सेंटरवर फोकस करायचा आहे. आता ह्या क्राउन सेंटरवर फोकस केल्यावर क्राउन सेंटर ऍक्टिव्हेट होणार आहे आणि सगळ्या ज्या आपल्या डोक्यातले विचार, डोक्यातल्या भावना, मेंदू एकतर शांत होणार आहे आणि सेकंडली ऍक्टिव्हेट होणार आहे. ऍक्टिव्हेट झालं की डोकं चालणं म्हणतो ना आपण, तसं डोकं चालायला लागतं. मग डोकं चालतं म्हणजे काय, आपण तल्लख होतो, आपलं इंट्युशन चांगलं होतं आणि ओव्हरऑल शांतता मिळते. आणि आपलं जेव्हा शांत असतो तेव्हा बिलीव्ह मी वी कॅन टेक बेटर डिसिजन्स ॲट एनी पॉइंट ऑफ टाइम. आय डोंट हॅव टू टेल यू, मेनी ऑफ यू आर सिनियर टू मी, सो आय एम शुअर यू नो. सो दिस इज वाय इट इज ट्विन हार्ट्स टेक्निक. सो फार सो गुड. एम आय गोइंग टू फास्ट? काही प्रश्न आहेत का? और शल वी मूव अहेड? ओके, कूल. आता हे करायचं कसं? सो ॲज आय सेड इट इज अ गायडेड टेक्निक. हे टेक्निक सुरू करायच्या आधी आपण एक्सरसाइज करणार आहोत. आता एक्सरसाइज म्हणजे मी तुम्हाला खाली घेऊन जाणार नाहीये की चला 30 मिनिट्स एरोबिक एक्सरसाइज करूया, असं नाहीये. साधे साधे एक्सरसाइज आहेत, म्हणजे डोळे असे फिरवा आणि प्रत्येक एक्सरसाइज आपण क्लॉकवाईज करतो आणि अँटी क्लॉकवाईज सुद्धा करतो. हे आता आपण बऱ्याच वेळेला आपल्या योगाभ्यासात पण शिकलेलो असू की प्रत्येक आसन आपण उजव्या पायाने केलं तर डाव्या पायाने पण करतो, क्लॉकवाईज केलं तर अँटी क्लॉकवाईज पण करतो. सो सेम लॉजिक आणि अगदी साधे एक्सरसाइज आहेत. आता तुम्ही म्हणाल ह्या टेक्निक, आणि हेच एक्सरसाइज आपण टेक्निकच्या नंतर पण करणार आहोत. 21 मिनिटाचं टेक्निक आहे, त्याच्या आधी एक्सरसाइज आहे, त्याच्या नंतर एक्सरसाइज आहे, सेम एक्सरसाइज आहे. आता तुम्ही म्हणाल आता एक्सरसाइज कशाला ग करायचा बाई? तर एक्सरसाइज ह्याच्या करता करायचा की सपोज एक आपल्याकडे वॉटर पाईप आहे, समजा आपल्या बिल्डिंग मध्ये आहे किंवा आपल्या घरात आहे आणि तो आतनं गंजला आहे किंवा त्याच्यामध्ये आतमध्ये असे ब्लॉकेजेस आलेले आहेत, काही मॉस आलेला आहे. तर जेव्हा पाणी येतं बीबीएमपी कडनं किंवा कावेरी सप्लाय येतो आपल्याला, तेव्हा असं भुस करून पाणी नाही येणार, त्याचं पुरपूर पुरपूर करून पाणी येतं. करेक्ट? सो सिमिलरली जेव्हा या टेक्निक मधून आपल्याला जेव्हा एनर्जी मिळायला लागते किंवा ऊर्जा मिळायला लागते, ज्याच्या मार्फत आपल्याला शरीराला सुद्धा अजून स्ट्रेंथ मिळते, आपली इम्युनिटी सुद्धा जागृत होते, ते जे हे आपला पाईप आहे. या टेक्निक करता आपलं शरीर हे आपला पाईप आहे. सो आपलं शरीर जर असं भरपूर भरपूर पाणी करून येणार असेल तर आपली इम्युनिटी चांगली होईल का? नाही. सो जेव्हा आपण हे एक्सरसाइज करतो, 12-13 प्रकारचे छोटे छोटेच एक्सरसाइज आहेत, ते काय करतात तर शरीरातले मेजर जे पॉइंट्स असतात त्या पॉइंट्सवर फोकस करून हे एक्सरसाइज बनवलेले आहेत. आणि ते एक्सरसाइज एक 12 वेळेला केले की तो पॉइंट क्लिअर होतो आणि ऊर्जा पुढे येऊ शकते, पाणी पुढे येऊ शकतं. नाही केले समजा एक्सरसाइज तर पाणी तिथेच अडकून राहील
आणि मग त्याचा काहीच उपयोग होणार नाही. आणि एखादी गोष्ट जर एकाच ठिकाणी साचून राहिली तर मग साचलेल्या पाण्यात काय होतं ते आपल्या सगळ्यांनाच माहितीये. डेंग्यूचे डास येतात किंवा इतर बऱ्याच गोष्टी येतात, मॉस येतं. सो पाणी साचता कामा नये. पाणी नेहमी फ्लोईंग राहायला पाहिजे. सिमिलरली ऊर्जा सुद्धा नेहमी फ्लोईंग राहायला पाहिजे. तर आपल्या शरीरात कॉन्स्टंटली ऊर्जा असते आणि ही आता आपण बाहेरनं घेणार असतो ऊर्जा. सो म्हणून ती एक्सरसाइज करायचे. नंतर काय एक्सरसाइज करायचे टेक्निक झाल्यानंतर, की आता घेतली ना ऊर्जा, आता का मी परत एक्सरसाइज करू? तर काय होतं, की आपल्या बॉडीची काही कपॅसिटी असते, की अ, 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 म्हणजे हा स्पॉन्ज असतो समजा. तर स्पॉन्जमध्ये एवढंसं पाणी टाकलं की ते लगेच घेऊन टाकतं. एवढं टाकलं की तो अर्धा भरतो. आता एवढं घेतलं की फुल भरतो. त्याच्यापेक्षा जास्त भरलं तर ते पाणी बाहेर सोडायला लागतं. बरोबर? सो आपल्या शरीरात जेवढी ऊर्जा असते, आय मीन बाहेरनं आपण जेवढी ऊर्जा घेतलेली असते ह्या टेक्निक मधनं, ती सगळी ऊर्जा आपल्याला आपल्या शरीरात बांधून ठेवायला पाहिजे. तो जो आपला टेक्निक नंतरचा जो एक्सरसाइज असतो तो ह्याच्यासाठी असतो, की आपण ती ऊर्जा आपल्या शरीरात बांधून ठेवत असतो फॉर फ्युचर युसेज. जसे आपण कार्ब साठवून ठेवलेले असतात आपल्या शरीरात किंवा थोडेसे विटॅमिन्स साठवू शकतो किंवा फॅट्स साठवलेले असतात. तशीच आपण ही ऊर्जा साठवून ठेवू शकतो. सो रोज केलं की आपलं शरीर अजून अजून स्ट्रॉंग होत जातं. सो दॅट इज वन. सो आपण हा एक्सरसाइज करणार आहोत. त्याच्यानंतर हाऊ दिस टेक्निक विल फ्लो. टेक्निकचा फ्लो असा आहे की पहिले पुन्हा आपण एक छोटीशीच आहे म्हणजे 30 सेकंदाची प्रेयर म्हणू. आणि प्रेयर का की आमचं प्रोटेक्शन कर एवढ्याच साठी, बाकी काही नाही. त्याच्यानंतर 2 पुन्हा चांगल्या घटनांचा विचार करायचा आहे आपल्याला, आठवायच्या आहेत. एक पहिल्या घटनेचा विचार करताना आपण ह्या हार्ट सेंटरवर फोकस करणार आहोत. दुसऱ्या घटनेचा विचार करताना आपण ह्या क्राउन सेंटरवर फोकस करणार आहोत. आता काय होईल, या दोन्ही सेंटरवर फोकस केल्यामुळे ही सेंटर ओपन झालेली आहेत आणि एनर्जी आपल्यामध्ये यायला लागलेली आहे. ओके. सम ऑफ यू हू आर सेन्सिटिव्ह कॅन फील द इनफ्लो ऑफ एनर्जी ऑल्सो. सम ऑफ यू कॅन फील असे गुजबम्स, शहारे आल्यासारखं वाटेल, असं एकदम कदाचित झाल्यासारखं वाटेल. काही लोकांना काहीच वाटणार नाही. पण वेदर यू फील एनिथिंग ऑर नॉट, द एनर्जी इज कमिंग. ओके. ही एनर्जी जेव्हा यायला लागते तेव्हा कुठलीही गोष्ट आपल्याकडे खूप असेल, मग आता आपण रोज 2 पोळ्या खात असू, समजा आपल्या कुटुंबाला 10 पोळ्या लागत असतील, सडनली आपल्याकडे 50 पोळ्या आल्या किंवा 100 पोळ्या आल्या, तर आपण काय करू? एखादी गोष्ट, कुठचीही गोष्ट आपल्याकडे जेव्हा खूप जास्त येते तेव्हा आपण काय करतो त्याचं? आय एम शुअर ऑल ऑफ यू डू दिस. काय करतो आपण त्याचं? एक्झॅक्टली. आपण डिस्ट्रीब्यूट करतो, गिव्ह इट अवे, आपण वाटून टाकतो. कारण आपल्याकडे म्हणजे किती गोष्टी आपण ठेवणार ना, सो खूपच जास्त असतील आपल्या गरजेपेक्षा की आपण वाटून टाकतो. सो तीच गोष्ट आपण इथे करणार आहोत. जेव्हा आपल्याला ऊर्जा मिळायला लागते, ती एवढी जास्त ऊर्जा असते की आपल्याला एवढ्या जास्त ऊर्जेची गरज नसते. आणि सेव्ह तरी किती करणार ना तुम्ही? 10 पोळ्या आजच्या ठेवाल, कंटाळा येईल मला, उद्या नको करायला, मी उद्याच्या पण ठेवतो. पण अजून 80 पोळ्या तरी तुमच्याकडे राहतीलच, मग त्या तुम्हाला देऊनच टाकायला लागतील. सो तसंच तुम्ही थोडी एनर्जी सेव्ह करू शकता, सगळी नाही. सो आपण काय करतो, ती एनर्जी सगळ्यांना देतो. आता जेव्हा 100 पोळ्या आलेल्या असतात तेव्हा आपण फक्त आपल्या फ्लोअरवरच्या लोकांना देऊ शकतो. पण जेव्हा 1,00,000 पोळ्या येतील तेव्हा आपण अख्ख्या कॉलनीला देऊ शकतो. जेव्हा 10,00,000 पोळ्या येतील तेव्हा आपण त्यांना सांगून इतर लोकांना पण द्या असं सांगायला लागतो. सो आपण आवर आवर आपण जास्त लोकांना मदत करू शकतो. सो सिमिलरली सिन्स वी आर गेटिंग सो मच ऑफ एनर्जी, आपण फक्त आपल्या कुटुंबाचा किंवा आपल्या बिल्डिंगचा, आपल्या कॉलनीचा विचार न करता आपण पूर्ण पृथ्वीचा विचार करायला लागतो. ओके. कारण आपल्याकडे एवढी ऊर्जा असते. सो आपण काय करायचं आहे की एक छोटीशी पृथ्वी, पृथ्वी आपली गोल असते ना, ती एक छोटीशी पृथ्वी आपल्या समोर आहे असं इमॅजिन करायचं आहे. आणि त्या पूर्ण पृथ्वीला आपण असे हँड्स ॲट द चेस्ट लेवल असे, इथे पृथ्वी आहे समजायचं, त्याला आपण ब्लेस करायचं असतं. ब्लेस म्हणजे आशीर्वाद.
आता आशीर्वाद देताना आपण काय, आता तुम्ही म्हणाल अरे मी काय पृथ्वीला आशीर्वाद देणार, मी तर एवढा छोटा आहे, माझ्या कुटुंबाची काळजी घेऊ शकलो मी पूर्ण तरी खूप झालं. पण असं नसतं. आपल्याला जे काही हवं असतं, म्हणजे समजा आपल्याला आनंद हवाय आणि आपण पृथ्वीला जर आनंदाचा आशीर्वाद दिला तर ऑफकोर्स आपल्याला परत आनंद मिळत असतो. आणि आपण आज किती जण आहोत, आपण जे काही 26 लोक आहोत. सो 26 लोकांनी जर पृथ्वीला आनंद दिला तर आनंदाचे ब्लेसिंग्स दिले किंवा आशीर्वाद दिला तर ह्या 26 मध्ये आपण एक असतो, पण त्याच पृथ्वीवर आपल्यापैकीच बाकीचे 25 लोक पण राहत असतात ना. सो ती 25 लोक पण त्याच पृथ्वीला ब्लेसिंग करत असल्यामुळे त्या 25 लोकांचे ब्लेसिंग सुद्धा आपल्याला येतात, आशीर्वाद. सो जर आपल्याला आनंद हवा असेल आणि आपण पृथ्वीला आनंदाचा आशीर्वाद दिला तर आपल्याला आनंद मिळतो. आपल्याला भरभराट पण हवी असते, आपल्याला चांगलं स्वास्थ्य हवं असतं. सो ह्या सगळ्या गोष्टींनीच आपण पृथ्वीला आशीर्वाद देणार आहोत. Again, don't worry about remembering the sequence because everything will be guided. आणि मध्ये मध्ये मी बोलत राहीन, म्हणजे समजा तुम्हाला काही ऍक्सेंट वगैरे कळला नाही या टेलिफोनिक मीडियम मुळे तर मध्ये मध्ये मी बोलत राहीन. सो यू विल नो व्हॉट द स्पीकर इज सेइंग. सो आपण ही सगळी एनर्जी पृथ्वीला देतो. त्याच्यानंतर काय करतो मग, आता एवढं सगळं आपण करतोय तर थोडं ध्यान पण करूया ना. सो म्हणून आपण 9 टाइम्स वी चांट ओम. आता ओम का म्हणतात ऍक्च्युली, बिकॉज इट फ्लशेस आउट. म्हणजे ओम या ज्या ओम मंत्राच्या एनर्जीला त्याचे खूप उपयोग आहेत. बट वन ऑफ द मेजर युजेस दॅट वी कॅन यूज इट फॉर इज टू क्लिन्स आवर बॉडी. प्लस ओम म्हटल्यावर आपल्याला पुन्हा शांतता मिळते. मनात जे एवढे विचार चाललेले असतात किंवा एवढ्या भावना आणि टर्ब्युलन्स असतो मनामध्ये, डोक्यामध्ये नेहमी, हार्डली कधी आपण शांत असतो. ऍक्च्युली सायंटिफिकली इट इज प्रूव्हन की एका दिवसात प्रत्येक माणूस अराउंड 60,000 विचार तयार करत असतो स्वतःच्या डोक्यामध्ये, किंवा ही इज थिंकिंग ऑफ 60,000 थॉट्स पर डे, पर मॅन. सो जिथपर्यंत आपल्याला ही माहिती नव्हती तिथपर्यंत आपल्या डोक्यात 60,000 विचार आहेत हेही आपल्याला माहिती नसतं. आता वी कॅन थिंक अबाउट इट की अरे कसले एवढे 60,000 विचार आपण मदवतोय. पण जेव्हा आपण ओम चांट करतो तेव्हा हे सगळे विचार दूर होतात आणि आपलं माइंड, इट हेल्प्स अस क्लिअर आवर माइंड. सो इन जनरल सुद्धा तुम्हाला कुठच्या म्हणजे स्ट्रेसफुल किंवा खूप इम्पॉर्टंट मीटिंग मध्ये जायचं असेल, तुम्ही पटकन जर 3 वेळेला, 5 वेळा, 7 वेळा असं जर ओम म्हणू शकलात तर इट विल गिव्ह यू दॅट कामनेस. सो ह्या टेक्निक मध्ये आपण 9 वेळेला म्हणजे स्पीकर विल चांट ओम, वी जस्ट हॅव टू मेंटली फॉलो, वी डोंट हॅव टू चांट ओम वर्बली. आणि त्याच्यानंतर 2 मिनिटं लेट गो करायचंय. लेट गो म्हणजे काय, काहीही करायचं नाहीये, शांत बसायचंय. एखादा थॉट आला तर तो सोडून, इफ वी आर अवेअर की कुठचा थॉट आलाय तर वी जस्ट लेट गो ऑफ दॅट थॉट ऑल्सो. भावना आली तरी पण लेट गो ऑफ दॅट भावना, म्हणजे सोडून द्यायचं, काहीही धरून ठेवायचं नाही मनात किंवा डोक्यात. सो दॅट इज लेट गो. त्याच्यानंतर काय होईल, पुन्हा आपल्याला खूप ऊर्जा मिळालेली असेल. सो अगेन रिव्हर्स सिक्वेन्स होईल की पुन्हा आपण पूर्ण पृथ्वीला आशीर्वाद देऊ आणि जी पण काही आपल्याकडे एक्सेस आलेली असते ऊर्जा ती आपण पृथ्वीला देऊ. आणि आत्ताच्या या काळामध्ये तर पृथ्वीला ह्या सगळ्या आपण जे चांगले आशीर्वाद देतोय त्याची खूप खूप गरज आहे. जेवढे आपण जास्त आशीर्वाद देऊ तेवढ्या लवकर आपण ह्या सगळ्या गोष्टीतनं बाहेर पडू. सो आशीर्वाद देऊ. ह्याच्यानंतर आपल्याला खूप चांगलं वाटत असतं, असं खूप ब्लिसफुल वाटत असतं, डोकं जरा शांत झालंय असं वाटत असतं. पण आपल्याला शेवटी आपल्याला सगळ्यांनाच ऑफिसला जायचंय, काम करायचंय, पैसे मिळवायचे, आपल्या फॅमिलीची काळजी घ्यायची, जेवण बनवायचंय, सगळी डे टू डे कामं करायची. सो वी नीड टू कम बॅक टू अर्थ. ज्या पृथ्वीला आपण ब्लेसिंग्स दिली त्याच पृथ्वीवर आपल्याला राहायचंय. आपण काही कुठे असं ऋषी मुनींसारखं जाऊन हिमालयात नाही राहू शकत किंवा आपले काही संन्यास घ्यायचे पण विचार नाहीये. सो
म्हणून आपण पुन्हा अर्थला टच होतो. जसं फ्लाईट कसं लँड होतं पृथ्वीवर किंवा एअरपोर्ट ह्याच्यावर एअरपोर्ट स्ट्रिपवर, तसंच आपल्यालाही आपल्या पृथ्वीशी पुन्हा जुडायचं असतं. सो आफ्टर दॅट मास्टर विल टेल यू किंवा द स्पीकर विल टेल यू टू ग्राउंड युअर सेल्फ. ग्राउंड युअर सेल्फ म्हणजे काय? जस्ट थिंक ऑफ अ पिलर ऑफ लाईट गोइंग डाऊन टू द मदर अर्थ. पृथ्वीमध्ये जाते. इट्स ॲज सिम्पल ॲज झाड कसं आपले रूट्सनी झाडांनी मुळांनी झाडाला झाडाच्या मुळांनी पृथ्वीला असं घट्ट पकडून ठेवलेलं असतं. सो काहीही झालं तरी जी झाडं जी स्ट्रॉंग असतात ती, काही झालं थोडंसं वादळ आलं किंवा अर्थक्वेक झाला तर पटकन झाडं पडत नाहीत. दॅट इज बिकॉज दे आर फर्मली ग्राउंडेड आणि कनेक्टेड टू मदर अर्थ. त्यांचे एक मोठं रूट जातं, मग त्याची रूटलेट्स होतात, छोटी छोटी मुळं होतात आणि ती खूप खाली डीप अगदी 10 फुटापर्यंत खाली जाऊन त्यांनी मातीला पकडून ठेवलेलं असतं. आपल्यालाही तसंच करायचंय. इमॅजिन करताना आपण तसंच इमॅजिन करणार आहोत की आपलंही मूळ मातीत गेलंय आणि मातीला 10 फूट खाली गेलंय आणि मातीला घट्ट पकडून ठेवलंय. जशी अगदी वडाच्या झाडाची मुळं आपण बघतो, जाडी जाडी मोठी मोठी जमिनीच्या वर पण असतात, तसे व्हिज्युअलाइज करायचे आपल्याला. आणि मग त्याच्यानंतर हे टेक्निक संपेल आणि पुन्हा आपण सेम सेट ऑफ एक्सरसाइज करू. सो फार सो गुड. हॅलो. ओके. काही प्रश्न आहेत? और वी कॅन मूव्ह टू एक्सरसाइज पार्ट ऑफ इट नाउ. आता हे कोण करू शकतं हे टेक्निक? कोणीही जे 16 वर्षाच्या वरती आहे, दॅट पर्सन कॅन डू दिस टेक्निक. बिटवीन 10 to 16 years of age they can, I mean if there are any kids, तुम्ही तुमच्या किड्सना पण हे शिकवू शकता. आणि 10 ते 16च्या मध्ये जर ते असतील तर ते आठवड्यातनं एकदाच करू शकतात, कारण त्यांच्या बॉडी अजूनही ग्रो होत असतात. सो त्यांच्याकरता जास्त ऊर्जेची त्यांच्याकडे ऑलरेडीच खूप ऊर्जा असते. सो जास्त ऊर्जाची त्यांना गरज नसते. सो 10 ते 16 मध्ये फक्त एकदाच आठवड्यातनं करू शकतात. 16 वर्षानंतर ते सफिशियंटली अडल्ट असतात, त्यांची बॉडी स्ट्रॉंग झालेली असते. सो ते रोज करू शकतात. आणि कोणी प्रेग्नंट आहे का आपल्या ग्रुपमध्ये? म्हणजे आय कॅन सी सम गर्ल्स हिअर. So if anybody of you is pregnant, please don't do this technique. You can just listen to this technique. आणि कोणाला हायपर टेन्शन आहे का, तर त्यांनी सुद्धा डोंट डू दिस टेक्निक, जस्ट लिसन टू दिस टेक्निक. ओके. बाकी कोणीही करू शकतं हे टेक्निक. So let's move on to the exercise front. आता this is the time when you will need to start your videos on, please. सर्वांनी व्हिडिओ चालू केले तर खूपच चांगलं होईल. Because I would need to see if you are doing the exercises properly, and you also need to see which exercise is to be done. Okay. So first exercise is rotate your eyes like this. 12 times clockwise, 12 times anti-clockwise. Let's start. 3, 4, 5, 6, 7, 8, 9. तुम्हाला हे एक्सरसाइज उभे राहून करायला लागतील ना, कारण फक्त 2च एक्सरसाइज आहेत जे बसून करू शकाल. अँटी क्लॉकवाईज 12 टाइम्स, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. Kapil, you will also need to do the exercise. Okay. Second is move your neck. So 1, 2, दिसते का? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8,
9, 10, 11, and 12. I would request all of you to do the exercise to be able to enjoy and experience the technique in a better manner. Upper body twist, keep your hands like this. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. Okay. Now this is hip rotations. So आपल्या सगळ्यांना शकीरा आवडते, सो शकीराचा एक्सरसाइज 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, and 12. Anti-clockwise. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, and 12. Okay. Next exercise is just bend a little in your knees and just bounce. 1, 2, 3, 4, 5, 6. फक्त हा एक्सरसाइज आपण 50 वेळा करणार आहोत. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 20. 1, 2, 3, 5, 6, 7, 8, 30, 40, 50. Okay. Next is rotate your arms. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. Forward. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. Now bend your elbows like this. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. Rotate your wrist. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8. Reverse. 1, 2, 3, 4, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. Okay, flex your palms. 1, 2, 3, 4. Stretch your palms as much as you can. 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आता raise your knee and 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. Other left. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आता जो आपला सीट असतो हा पोर्शन 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आता रिव्हर्स 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. Left leg. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. 1, 2, 3, 4, 5, 6, 8, 9, 10, 11, 12. लास्ट एक्सरसाइज. हात वर करून जेवढ्या मागे जाता येईल तेवढ्या मागे जायचं. 1 आणि जेवढ्या खालती जाता येईल तेवढं खालती जायचं. असं 12 वेळा. 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, and 12. So cool. सगळ्यांनी बसून घ्या ज्यांचा एक्सरसाइज झालाय.
बोलतच नव्हते. आला का आवाज? ओके. आता तुमचा श्वास आहे तो रेग्युलराइज करून घ्या. थोडासा एक्सरसाइज झाल्यामुळे कदाचित श्वासोश्वासाचा हे वाढलं असेल स्पीड. एक गोष्ट सांगायची म्हणजे थ्रू आउट दिस टेक्निक ऑफ 21 मिनिट्स we need to have tongue to our palates, which means if this is the roof of your palate, म्हणजे ही टाळू असेल आणि ही जीभ असेल, तर ही जीभ अशी कर्ल करून इथे टाळूला चिकटवायची. सो दॅट्स व्हॉट इज मेंट ॲज टंग टू युअर पॅलेट. समजलं का? पुन्हा सांगू? हॅलो. ओके, कूल. सो एक क्विक साऊंड चेक करूया आणि वी विल डू द टेक्निक. एक मिनिट. I guess understood. I'm sure all of you understood. Just to tell you again, this is the roof of the palate, म्हणजे आतला जो टाळा असतो तो, आणि ही जीभ आहे समजा, तर ही जीभ कर्ल करून टाळ्याला चिकटवायची आहे. सो दॅट इज नोन ॲज टंग टू द पॅलेट. सो जीभ टाळ्याला चिकटवायची. मी ते टेक्निकची ओके. आता हे टेक्निक कोणी डिस्कवर केलेलं आहे, तर हे टेक्निक खूप खूप जुनं आहे आणि आपले बरेच ऋषीमुनी किंवा जे पण कोणी लोक मेडिटेट करतात, जे हायर बीइंग्स आहेत, संत आहेत, ते बरेच जण हे टेक्निक फॉलो करतात. म्हणजे बरेच जण हे टेक्निक किंवा मेडिटेशन म्हणा हे फॉलो करतात. आणि फक्त आपल्या सर्वांनाच माहितीये की ह्या सगळ्या गोष्टी जनरली आतल्या गटातच ठेवल्या जातात आणि आपल्यासारख्या कॉमन माणसांना त्या दिल्या जात नाहीत, कारण आपली मे बी तेवढी पातळी अजून झालेली नसते. सो आता 21व्या शतकात जनरली आपण सगळेच खूप हुशार झालेलो आहोत. आपण जर आपली मुलं बघितली तर ती अजून आपल्या पुढे चार कदम राहते हो. सो ओव्हरऑल जी आपली IQ आणि EQ आहे ते खूप वाढलेलं आहे इन द पास्ट सेंचुरी अँड दिस सेंचुरी. आणि दॅट्स द रिझन one spiritual leader, one scientist thought that yes, now is the time it can be introduced to everyone. सो नॉर्मल लोकांना, आपल्या तुमच्या माझ्यासारख्या नॉर्मल लोकांना सुद्धा हे टेक्निक दिलं जाऊ शकतं आणि ते ह्या टेक्निकचा चांगला वापर करू शकतात. आणि म्हणून हे टेक्निक आपल्या सर्वांना दिलेलं आहे. ज्यांनी दिलं आहे त्यांचं नाव आहे ग्रँड मास्टर चोआ कोक्सुई. ते ही इज अ चायनीज पर्सन ऑफ फिलिपिनो डिसेंडंट, म्हणजे ते फिलिपिन्स मध्येच राहिलेले आहेत, बॉर्न अँड ब्रॉट अप इन फिलिपिन्स. आणि ते स्वतः आपल्यासारखेच म्हणजे संसारातच राहिलेले आहेत. त्यांनाही 4 मुलं होती, म्हणजे मुलं अजूनही आहेत. ते आता पुढे, ही लेफ्ट हिज फिजिकल बॉडी. त्यांचा स्वतःचा बिझनेस होता. 40च्या वरती त्यांचे बिझनेसेस होते. ते स्वतः बिझनेसमन होते आणि ते एक स्पिरिच्युअल लीडर सुद्धा होते. सो त्यांनी मॉडर्न प्राणिक हिलिंग आणि अर्हाटिक योगा नावाची एक फुल फ्लेज सिस्टीम सुरू केलेली आहे आणि पुन्हा आपल्यासारख्या लोकांना ती दिलेली आहे साध्या सरळ सुंदर शब्दात, जी आपण फॉलो करू शकतो. सो ह्या प्राणिक हिलिंगच्या प्रणालीमधला हे ट्विन हार्ट्स मेडिटेशन किंवा ट्विन हार्ट्स टेक्निक इज जस्ट अ स्मॉल पार्ट ऑफ इट. सो आय लीव यू ऑल टू एक्सपिरियन्स इट नाव. हे साऊंड चेक करते, तुम्हाला ऐकायला येते का? ओके, मग आता आपण सुरू करूया. आणि तुम्हाला हात कसे ठेवायचे वगैरे जर काही म्हणजे डाऊट आला तर इन बिटवीन यू कॅन जस्ट ओपन युअर आईज अँड सी व्हॉट आय एम डुईंग. मी व्हिडिओ फुल टाइम ऑनच ठेवते, सो यू कॅन सी व्हॉट आय एम डुईंग आणि डिपेंडंट ऑन दॅट यू कॅन डू इट. जेव्हा ब्लेसिंग करत असतो तेव्हा फक्त आपण हात असे ठेवलेले असतात.
अदरवाईज पूर्ण वेळ आपले हात मांडीवर असे ठेवलेले असतात. असे असे ठेवू नका किंवा असे ठेवू नका, असेही ठेवू नका. असे ठेवा, म्हणजे जेव्हा एनर्जी येत जाते तेव्हा तुमची बॉडी ती ऍब्सॉर्ब करत जाते. आणि हे टेक्निक पुढचं 21 मिनिटं चालणार आहे. सो यू टेक द बेस्ट नॅचरल कम्फर्टेबल पोझिशन दॅट यू कॅन. सो असं काही पुढच्या आसनात वगैरे बसायची गरज नाहीये. फक्त लेग सुद्धा म्हणजे क्रॉस लेग आपण मीटिंगला वगैरे बसतो तसे बसू नका. आपली साधी मांडी घालून बसलं किंवा तुम्ही खुर्चीवर बसला असाल तर अशी पाय खाली करून बसलात तरी चालेल. सो लेट स्टार्ट. This is Master Fa Kok Sui. Let us invoke for divine blessing. To the Supreme God, ही प्रार्थना आहे to my spiritual teacher, to all the spiritual teachers, holy masters, all the saints, holy angels, spiritual helpers, and all the great ones. We humbly invoke for divine guidance, divine love, for illumination, for divine oneness, divine bliss, divine health, and divine protection. We thank you in full faith. Connect your tongue to your palate. Recall a happy event. रिमेंबर हॅपी इव्हेंट. Take your time. Re-experience the exquisite feelings of sweetness, of tenderness, and of love. You are smiling. You are filled with love and happiness. Very gently and lovingly, smile at your heart center. Smile at your heart center. Your heart center is a being of love. Gently and lovingly smile at your heart. Say words of love and sweetness to your heart. Wait for the response. Can you feel your heart center responding with love, with joy and bliss? The feeling is fantastic. Recall another happy event. Re-experience this happy event. Remember another incident. Smile at your crown center. Your crown center is a being of divine love. Say words of love to this being of divine love. Lovingly and gently smile at your crown center. Wait for the response. Can you feel your crown center responding with divine love and divine sweetness? We are going to bless the earth with loving kindness.
we will be using the prayer of Saint Francis of Assisi. Raise your hand with your hands facing outward. Raise your hands like this and chest level. Imagine the earth in front of you, Earth in front of the hand. the size of a small ball. Be aware of your heart and silently repeat after me. Lord, make me an instrument of your peace. Feel the inner peace within you. Feel the inner peace. Allow yourself to be a channel for divine peace. Feel the peace within you. Let it flow through your arms, through your hands. Gently and lovingly share this peace with the small earth in front of you. Feel the peace. Where there is hatred, let me sow love. Feel the love within you. Allow yourself to be a channel for divine love. Feel this love within you. Feel this love flowing from your heart to your arms and to your hands, going to the small earth in front of you. Bless the earth with peace and with love. Bless the earth with peace and love. Where there is injury, pardon. Where there is injury, Allow yourself to be a channel for divine forgiveness, divine reconciliation. Bless the earth with the spirit of forgiveness, the spirit of reconciliation. bless the earth with reconciliation. Let there be understanding, harmony, and peace. Where there is despair, hope, doubt, faith. Doubt, faith. Allow yourself to be a channel for divine hope and divine faith. You be a channel for divine faith. Bless the earth with hope and with faith. Let's bless the earth with hope and faith. Bless people who are having a difficult time. Bless them with hope and with faith. Silently tell them, you can make it. Bless them with divine hope, with divine faith, with divine strength. Blessings be to all. Where there is darkness, light. Sadness, joy. Allow yourself to be a channel for divine light and divine joy. Bless the entire earth with light and joy, especially people who are sad, people who are in pain, people who are depressed. Fill them with light and joy. Be aware of your crown, Be aware of your crown. the center of the crown. Imagine the small earth in front of you and silently repeat after me. From the heart of God, let the entire earth be blessed with loving kindness. Let the earth be blessed with loving kindness. Feel the divine love and the divine kindness.
divine love and divine kindness. Let the entire earth be blessed with great joy and happiness, Joy and happiness. with understanding, harmony, and divine peace, Divine peace. with goodwill and the will to do good. Imagine people are not only talking about doing something good, but actually acting out this goodness. Blessings be to all. We work your heart, your crown, simultaneously. Imagine the earth in front of you. From the heart of God, let the entire earth, let every person, every being be blessed with divine love and kindness. Imagine golden light from your hands going down to the entire earth, filling the whole earth with light, with love. From the heart of God, let every person, every being be blessed with divine sweetness, with divine joy, with warmness, tenderness, with inner healing, with inner beauty, with divine bliss, divine oneness with all. You can put your hands down now. Gently put your hands down. Imagine a brilliant star on your crown. Look at it gently and lovingly. And silently chant the mantra Om. Lovingly meditate on the brilliant star and simultaneously chant the mantra Om. Be aware of the mantra Om. Meditate on the interval or stillness between the two Oms. While meditating on the interval or stillness between the two Oms, be aware of this brilliant light. At the interval between the two Oms, there is stillness. Be aware of the stillness and be lovingly aware of the brilliant star or the brilliant light on your crown. And let go. Om.
Continue with your meditation. Relax and let go. Very gently return to your body. Gently return to your body now. Gently move your fingers. Raise your hands on the chest level with your palms outward. Imagine the earth again. We are going to release the excess energy. Let the entire earth be blessed with divine light, divine love, and divine power. Let the whole earth be blessed with peace, order, spirituality,
abundance, and prosperity. Let every person, every being be blessed with happiness, with good health, with spirituality, and abundance. Blessings be to all. Now gently be aware of the base of your spine and your feet. Imagine light going down into the earth, 3 meters or 10 feet. Silently say, let Mother Earth be blessed with divine light, divine love, divine power. Let Mother Earth be blessed. Let Mother Earth be regenerated. Blessings be to Mother Earth. To the Supreme God, we thank you for your divine blessing. To my spiritual teacher, all the spiritual teachers, holy masters, all the saints, holy angels, spiritual helpers, and all the great ones, we thank you all for your great, great blessings. Thank you. You may gently open your eyes with a big, big smile. How are you all feeling? How was your experience? Uh, After this technique also, we are supposed to do the same set of exercises. Before that, let us just massage our scalp. Please do this, don't skip this. We are doing this so that energy starts moving. इथेच जर energy stuck झाली तर तुमचं डोकं दुखू शकेल. Massage your hands. Massage your shoulders, chest, legs. ह्याच्यानंतर आपण पुन्हा सगळ्यांनी एकत्र एक्सरसाइज करूया की पहिले क्वेश्चन आन्सर्स घेऊया आणि मग नंतर तुमचे तुम्ही एक्सरसाइज कराल. But exercise is a must. Either we all of us do it together right now, or after the question answer we can do it. Kapil, we can unmute if people, if I mean the participants would like to speak or ask questions, share experience. Yeah, sure. On a need to know basis, in the sense they can raise their hands, and then you can unmute them, spotlight them if required, if the video is on. Okay, I'm still waiting. Exercise आधी करूया की question answers आधी करूया? I think lot of people are leaving also. So I would just questions request, astil tar we can just take those quickly. Yes. I think it's better to take questions. Okay. So you can ask questions किंवा तुमचे जर काही एक्सपिरियन्स शेअर करायचे असतील तुम्हाला कसं वाटलं तर ते सुद्धा तुम्ही सांगू शकता. So open to all now, session is all yours. And thank you BM for giving me the opportunity, and thank you BM once again for arranging such each one sessions. So all of us feel pretty blessed and pretty lucky to be a part of these sessions. Thank you so much. Thank you. Yeah, thanks to you first, like on a short notice, you just arranged this thing, I guess, within 2 or 3 days you took. So thanks to you first, like such a nice information, something new with all the demos and all those things. So खरंच खूप छान एक्सपिरियन्स आहे. ओके, कोणाला इथे क्वेश्चन आहे का?
प्लेजर इज ऑल माइन. हा, एक प्रश्न तिथे आला आहे की आम्ही हे पुन्हा कसं प्रॅक्टिस करू शकतो. ओके, सो दिस इज द CD, Twin Hearts Meditation by Grandmaster Chua Kok Sui. He's the person who has made this available for all of us. So you can buy this CD. It is only for 160 rupees. And so you can transfer it to my account आणि मी तुम्हाला ते मेडिटेशन ट्रान्सफर करू शकते थ्रू गुगल ड्राईव्ह और टेलिग्राम. आणि नंतर जेव्हा लॉकडाऊन इज लिफ्टेड तेव्हा मी तुम्हाला ती फिजिकली कुरिअर करू शकते किंवा आय कॅन मेक इट अवेलेबल इन BM ऑफिस, कसंही. या अजून काही आहेत का? एक क्वेश्चन आहे. हा सांगा. Like it's my own question only. So like if it's not feasible to do this technique daily or office astat and a lot of working hours are there, so is there any specific timing to practice it, or we can do it weekly once or twice, or what is your suggestion or advice on this? ओके, सो तुम्ही बेसिकली हे टेक्निक कधीही करू शकता. फक्त तुमचं तुम्हाला बघायला लागेल की कधी कधी काही जणांना रात्री झोपायच्या आधी जर हे मेडिटेशन केलं तर काही जणांना खूप चांगली झोप लागते आणि काही जणांना एवढी छान एनर्जी मिळते की ते झोपूच शकत नाहीत. सो इफ यू फॉल इन द सेकंड कॅटेगरी देन आय वुड सजेस्ट की तुम्ही दिवसभरात कधीही हे मेडिटेशन करा. बट द बेस्ट टाइम वुड ऑलवेज बी इन द मॉर्निंग, कारण ह्याच्यामधनं जी ऊर्जा आपल्याला मिळते त्या ऊर्जेचा उपयोग आपण आपल्या पूर्ण दिवसाच्या कामाकरता करू शकतो, फिजिकल आणि मेंटल ऑल्सो. पण जर जमतच नसेल कोणाला आणि रात्री करायचं असेल तर असं काही स्पेसिफिक टाइम नाहीये की ह्याच वेळेला केलं पाहिजे. फक्त जेवणाच्या आधी केलं तर चांगलं, कारण आपलं जेवण झाल्यावर आपलं फुल बॉडी जी असते तिथे जेवण पचवण्याकरता उपयोगी केली जाते आपल्या बॉडीची फुल एनर्जी. सो जेवणाच्या आधी करावं, किंवा असं जशी योगासनांच्या आधी सुद्धा आपण काही खूप जास्त खात नाही, थोडंसं लाईट खाल्लं तर वेगळी गोष्ट आहे. आणि हा, वन मोर थिंग इज, आता जेव्हा आपण हे मेडिटेशन केलेलं आहे तर तुम्ही लगेच जाऊन आंघोळ करू नका, कारण जी एनर्जी मिळाली आहे ते आपलं शरीर अजूनही ती एनर्जी ऍब्सॉर्ब करत आहे. सो जर आपण आता आंघोळ केली तर ती एनर्जी धुवून टाकली जाईल आणि आपण जी 20 मिनिटं मेहनत केली मेडिटेशन करण्यावर ती फुकट जाईल. सो आतापासून उद्या सकाळपर्यंत पाण्याचा वापर जेवढा कमी करता येईल तेवढा करा. आणि हो, आंघोळ करू नका. उद्या जशी तुमची वेळ असेल त्याप्रमाणे आंघोळ करा. याच्या पुढेही जेव्हा तुम्ही हे प्रॅक्टिस कराल मेडिटेशन, तेव्हा आंघोळीच्या आधी केलं तरी असे काही त्याला रिलिजियस हे नाहीये की पूजा करायची म्हणून आंघोळ करायची, असं काही नाहीये. तुम्ही आंघोळीच्या आधीही करू शकता, फक्त मग पुढचे 12 तास, ऍटलीस्ट 8-10 तास तरी आंघोळ करू नका. Okay, great, thank you. इथे क्वेश्चन आलेला आहे, I guess in हा. chat box we have a question. हा. When we need to imagine pleasant experience, every day we have to imagine the same pleasant experiences. Okay. So you can imagine different pleasant experiences for every day. बट काही लोकांना थोडं चॅलेंजिंग वाटतं ते की मी रोज कुठून चांगला अनुभव आणू. सो त्यांच्याकरता जर तुम्ही एकच फिक्स अनुभव ठेवलात तरी पण चालेल. ज्यांना पॉसिबल आहे की रोज 2 नवीन अनुभव ते विचार करू शकतात ड्युरिंग मेडिटेशन, त्यांनी रोज 2 नवीन अनुभवांचा विचार केला तरी चालेल. Great, थँक्यू. thank you बऱ्याच for that जणांनी answer. सांगितलंय की नाईस सेशन, वी फेल्ट ॲट पीस, एनर्जी मिळाली असं वाटलं, पीसफुल, नाईस, पीसफुल, गुड वाईब, खूप व्हायब्रेशन्स मिळाले. हो, खूप व्हायब्रेशन्स जाणवतात ह्याच्यात. आणि ती एनर्जी, बेस्ट पार्ट इज ती एनर्जी आपल्यामध्ये राहते फॉर फ्यू मोर आवर्स, उद्यापर्यंत, अंटिल वी यूज इट. Yes, correct. Thank you. अजून कोणाला काही क्वेश्चन्स आहे इथे? ओके, आय गेस क्वेश्चन्स आता नसतील तरी मे बी इन फ्युचर येऊ शकतात. ओके, एक क्वेश्चन आलेला आहे इथे.
मध्ये डिस्ट्रॅक्ट होते माइंड, दॅट्स इनिशियली will happen. मध्ये डिस्ट्रॅक्ट होते माइंड इनिशियली येस इट विल हॅपन, कारण आपल्याला नेहमीच काहीतरी विचार आणि काहीतरी डोक्यात आपलं येण्याची सवय असते. पण जेव्हा आपल्या डोक्यात मेडिटेशनच्या मध्ये जेव्हा आपल्याला काही विचार येतात डोक्यात अँड वी बिकम अवेअर की असा काहीतरी विचार आपल्या डोक्यात चाललेला आहे, तेव्हा आपण तो विचार फक्त थोडा साईडला सारायचा आणि पुन्हा मेडिटेशनवर फोकस करायचं. आणि दिस इज एक्झॅक्टली वाय दिस इज अ गाइडेड मेडिटेशन. सो द स्पीकर विल कीप गिव्हिंग यू इन्स्ट्रक्शन्स. So when we keep receiving some instruction, our mind automatically follows and focuses on those instructions rather than focusing on something else. की अरे आता हे जेवण बनवायचंय, अरे आता नवरा घरी येणार आहे, किंवा बायकोने हे काम करायला सांगितलं होतं, समथिंग लाईक दॅट. So पण yes, initially these things will happen, but we can just refocus on the meditation. हेड पेन समजा जर आलं, पीसफुल वाटलं, बट व्हॉट इज वाईल डुईंग, तुम्हाला आलंय का अंकिता हेड पेन? इन दॅट केस यू कॅन जस्ट डू दी एक्सरसाइजेस विच वर टॉट अँड दॅट शुड टेक केअर ऑफ इट. ओके, so okay, you can do the exercises that were taught आणि हेड पेन त्याच्यामुळे जाईल. म्हणूनच एक्सरसाइज खूप जरुरीचा आहे बिफोर आणि आफ्टर, सो दॅट ऊर्जा फ्लो होत राहते बॉडीमध्ये, एकाच ठिकाणी नाही राहत. तरीही काही वाटलं नंतर तर जरूर मला फोन करा, आय विल चेक. Correct. Thank you. So I guess everyone will practice the exercises whichever we did post this session. I guess that should be fine, right, ma'am? येस, पण लगेच एक्सरसाइज नक्की करा बिफोर यू हॅव युअर डिनर. Yes, because I guess that will benefit more. येस. Yeah, that's all. So I guess इथे अजून कोणाला काही questions नाही आहेत. I guess we can just end this session now. So thank you, Meenakshi ma'am. Thanks a lot for this session and giving this information. And thank you all for joining in and listening it patiently. Today's session was a bit long, but you all are there. So thanks a lot. Thank you all. So here we'll end today's session. बंद करूया. Thank you, ma'am, once again. Thank you all. Good night. Bye. Have a Nice good day night. tomorrow. Bye. Thank you. Bye. Thank you. Bye.